पितांबरीचे मालक रवींद्र प्रभुदेसाई यांना टिळक महाराष्ट्र विद्यापीठाकडून डीलिट पदवी प्रदान करण्यात आली आहे। उद्योग, समाजकारण आणि अध्यात्म या क्षेत्रातील प्रभुदेसाई यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला। तर पद्मविभूषण अनिल काकोडकर यांच्या उपस्थितीत ठाणेकरांकडून प्रभुदेसाई यांचा सत्कार झाला। हा सन्मान ठाण्याचा गौरव असल्याचं रवींद्र प्रभुदेसाई यांनी वक्तव्य केलं। केळकर सर आणि डावखरे सरांना सुद्धा मी समोर येण्याची विनंती करतो। अशा प्रकारचा सत्कार कार्यक्रम रवीजींचा ठेवला हे अत्यंत आवश्यक होतं। खरं म्हणजे डीलिट पदवी ही दुर्मिळ पदवी आहे, सगळ्यांना काही मिळत नाही। ज्याने खऱ्या अर्थाने फार मोठं काम केलेलं आहे त्यांना मिळते आणि त्याच्याबद्दल मी माझ्यातर्फे, माझ्या कुटुंबियांतर्फे आणि तमाम सर्व ठाणेकरांच्या तर्फे रवी प्रभुदेसाईंचं मनापासून अभिनंदन करतो। एका बाजूला व्यवसाय सांभाळायचा, तुमचे इतर व्यापही खूप आहेत, पण हे सगळं करताना ते अशा प्रकारे करायचं की टिळक महाराष्ट्र विद्यापीठासारख्या ज्ञानास समर्पित विद्यापीठाला आपल्याला डिलीटने सन्मानित करावंसं वाटलं, त्यांनी ते केलं। मला वाटतं याच्यामध्ये एक खूप मोठा मेसेज आहे। व्यासपीठावरील मान्यवर तर खूपच मोठी मंडळी आहेत आणि त्यांना बोलवण्याचं, त्यांना निमंत्रण करण्याचं हे कार्यसुद्धा याच सगळ्या लोकांनी केलेलं आहे। त्यामुळे असा भव्य दिव्य कार्यक्रम आपल्याला बघायला मिळतो आहे, तर ही एक ठाण्यासाठीची उपलब्धीच आहे असं मला वाटतं। आणि आज ठाणेकरांचा, माझा म्हणण्यापेक्षा पितांबरीचा आणि आपल्या सगळ्या ठाणेकरांना सत्कार करण्यासाठी ही मोठी मोठी मंडळी आलेली आहेत। पितांबरीचं मी एक प्रतिनिधित्व करतो आहे असं मला नेहमी वाटतं। काकोडकर साहेब की एखादा ब्रँड किंवा तयार होतो तर ही सगळी मंडळी पाठीशी आहेत, तर ते एकटा माणूस काही करू शकत नाही। तर ती सगळी आमची जबरदस्त टीम आहे। सेल्सचे लोक ह्याच्यात नाही आहेत, सगळे ॲडमिनिस्ट्रेशनमधले लोक आहेत, R&D मधले आहेत, फायनान्समधले आहेत। त्या टीमच्या जोरावरती सगळं हे आम्हाला शक्य करता आलं।